महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पुन्हा एकदा मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार हा वाद उफाळून आलाय। पक्षाने आमदार किशोर जोरगेवारांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली। प्रदेश भाजपकडून चंद्रपूर भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोटुवार यांना इच्छुक उमेदवारांचं आवेदन स्वीकारण्यास सांगितलंय आणि त्याप्रमाणे सुभाष कासनगोटुवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांना आवेदन सादर करण्यास सांगितलं। मात्र त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे माजी चंद्रपूर शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावा असं आवाहन केलंय आणि त्यावरून इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। आगामी महानगरपालिका निवडणुका ज्या आहे त्याच्यासाठी दोन्ही नेते जे आहे म्हणजे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या कार्यालयामध्ये जे संभावित उमेदवार आहे, जे इच्छुक उमेदवार आहे यांना आवेदन करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। हा नेमका गोंधळ काय आहे हे आपण जाणून घेऊया। भाजपचे चंद्रपूर शहराध्यक्ष जे सुभाष कासनगोटुवार आहेत त्यांच्याकडून। सुभाष भाऊ, काय नेमका हा गोंधळ आहे? दोन्ही जागी फॉर्म एकाच वेळी मागितले जात आहे। मला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी पत्र दिलं की आपण आवेदन पत्र मागायचं आणि ते भरून पक्षाकडे पाठवायचं। पण हे राहुल पावडे जे आहे यांचं म्हणणं असं आहे की बावनकुळे साहेबांनी यांना तोंडी आदेश दिला म्हणून। तर मी काल त्यांना पत्र दिलं की आपल्याला लेखी आदेश दिला की तोंडी आदेश दिला म्हणून आणि तशा पद्धतीचं आपण स्पष्टीकरण द्यावं। पण हे पावडे नेहमी आमचे लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि जोरगेवार साहेब यांच्यामध्ये नेहमी हे भांडण लावायचं काम करतात। आता मग नेमकं जे संभावित उमेदवार आहे, जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी कोणाकडे फॉर्म द्यावा? म्हणजे जोरगेवारांच्या कार्यालयात द्यावा की मुनगंटीवारांच्या कार्यालयात द्यावा? त्यांनी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी किशोर भाऊ जोरगेवार यांच्या कार्यालयामध्ये फॉर्म घेत आहे आणि तिथेच फॉर्म मी देत आहे। तर त्यांनी आमदार जोरगेवार साहेबांच्याच कार्यालयात फॉर्म द्यायला पाहिजे, जो करून तो पक्षाच्या घटनेनुसार तो राहील। आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही पत्र दिलं की तुमच्या कार्यालयाचं नाव घेऊन हा चुकीचा प्रचार करताय म्हणून, कारण की हा भाऊंचं कार्यालय नाव टाकलं की भाऊंना विचारलं की नाही असं म्हणून सुद्धा मी सुधीर भाऊंना एक पत्र दिलेलं आहे। कुठेतरी दोन नेत्यांमध्ये दुही निर्माण करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहे आणि त्यासाठी त्यांनी कारवाईचं शस्त्र देखील उगारण्याची भाषा केली आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।